की महाराष्ट्रामध्ये कुठेतरी अशा कंपन्यांकडूनच मराठी माणसावरती अन्याय होतोय का? जिथे जिथे म्हणून अशा आमच्या मराठी भाषेवर किंवा मराठी माणसावर अन्याय होतो तिथे तिथे मनसे आक्रमकपणे आणि ठामपणे उभी राहते. याच्या पुढे देखील मराठी भाषेचा, मराठी माणसाचा, मराठीचा अपमान झाला तिथे तिथे मनसे खंबीरपणे उभे राहील. पण एवढे दिवस झाले असं त्यांनी प्रश्न उपस्थित केला की अजूनपर्यंत मराठी भाषा का लागली गेली नाही, जिकडे भोजपुरी आहे, तेलुगू आहे, कारण काय होती? तोच प्रश्न आम्ही यांना विचारला आलो. कारण काय होती, एवढा वेळ का लागला की मराठी भाषा काय सबस्क्रिप्शनचा प्रॉब्लेम आहे त्याचा? आज प्रश्न तुमच्या समोर विचारला त्यांना, त्याच्यावर त्यांनी हेच उत्तर दिलं आणि अमेजींनी त्यावर उपाय पण सांगितला. त्यांचं म्हणणं आहे की मराठीचं सबस्क्रिप्शन होत नाही म्हणून, पण ते कसं व्हावं आणि काय करावं, आणि महाराष्ट्रामध्ये जरी होत नसेल तरी तुम्हाला मराठी भाषा ही लागू करावीच लागणार कॉमेंट्री, हे अमेजींनी त्यांना ठणकावून सांगितलेलं आहे. आणि याच्या पुढे त्यांना कंटिन्यू करायचं आहे, कुठलीही सबब देता येणार नाही. स्टुडिओ वगैरे जो सेट आहे तो पूर्णपणे कायमस्वरूपी त्यांना ठेवावा लागणार आहे. जोपर्यंत चॅनल चालणार आहे तोपर्यंत, अगर नाहीच हे करणार असतील तर मग आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना आमच्या पद्धतीने काम करू. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा सन्माननीय राजसाहेब ठाकरे चला. तर हॉटस्टार कडून आता आश्वासनाचं पत्र या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. मराठी भाषेचा मान राखला जाईल अशी आशा करतो असं खोपकर यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे. लेखी आश्वासन त्यांना देण्यात आलेले आहे. महाराष्ट्रामध्ये माज हा फक्त मराठी माणसानंच करायचा असं अमेय खोपकर यांनी या ठिकाणी म्हटलं. इतरांनी माज करायचा नाही असं त्यांनी खडसावून सांगितलंय. लेखी आश्वासन दिलं नाही तर हॉटस्टारच्या काचा खूप महाग आहेत. या आश्वासनांची पूर्तता ही लवकरात लवकर केली जावी. जर ही पूर्तता केली नाही तर हॉटस्टारच्या ऑफिसच्या काचा या खूप महाग आहेत असं खोपकर यांनी या ठिकाणी म्हटलंय. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी ही जी सुरू होतीये तेव्हापासूनच मराठी समालोचन हे सुरू होईल असं हॉटस्टारकडून सांगण्यात आलेलं आहे.